तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, कारण मोठी उड्डाणे नेहमी जरा वेळ घेतात. बिलीव्ह इन युअर ड्रीम्स बिकॉज ग्रेट फ्लाइट्स अवे टेक अ लिटिल टाइम. एकदा एक मुलगा खूप निराश झाला होता. तो सतत प्रयत्न करत होता, पण त्याला काहीही यश येत नव्हते. त्यामुळे तो खूप हताश झाला, निराश झाला. तो एकदा एका जंगलात गेला. तिथे एक संत राहत होते. त्यांना तो भेटला आणि त्याने विचारले, मी खूप प्रयत्न करतोय, पण काहीच होत नाहीये. मला समजत नाहीये काय करावे. नेहमीच्या अपयशामुळे वाटत आहे की प्रयत्न करणे सोडून द्या. त्या महात्म्याला कळले की अपयशामुळे तो खूप खचून गेलेला आहे, निराश झालेला आहे. त्यांनी त्याला जवळ बोलावले आणि स्मित हास्य करत त्याला म्हणाले, मी तुला 2 झाडांची गोष्ट सांग. एकदा मी फर्न म्हणजेच लघुपर्णी वनस्पती आणि बांबू या दोघांची बीजे जमिनीत पेरली. त्याच आठवड्यात फर्न झाड उगवलं. छोटंसं पण गोंडस होतं. पण बांबू काही उगवलाच नव्हता. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, वर्ष, 2 वर्ष असं करता करता 5 वर्ष निघून गेलीत, पण बांबू उगवला नाही. पण मी न थकता पाणी घालतच राहिलो. 5व्या वर्षी अचानक बांबूचं झाड उगवलं आणि अगदी 6 आठवड्यात तो 80 फूट उंच झाला. तो त्या 5 वर्षामध्ये आपली मजबूत मुळे तयार करत होता, जे त्याला आधार देतील. त्याचप्रमाणे कधीकधी आपले यश दिसत नाही, कारण आपण मुळं तयार करत असतो. तूही थांबू नकोस, तुझं यश उमलण्याच्या वाटेवर आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात सुद्धा असंच होतं. कधीकधी खूप प्रयत्न केल्यावरही आपल्याला लगेच यश मिळत नाही. त्यामुळे आपण निराश होतो, हताश होतो, निगेटिव्ह विचार करायला लागतो आणि प्रयत्न करणं सोडून देतो. पण हे त्याचं समाधान नाही. त्याचा अर्थ असा नाही की आपण थांबावं. आपण अधिक मेहनतीने, अधिक जिद्दीने प्रयत्न करावे. यश आपलंच असेल.